कंपनीकडून भेटतं. किती शेतकऱ्याच्या घरामध्ये अशा प्रकारचा माल लावलेला असतो आणि तो शहरात पास होतो, कोणाच्याच घरात नाही भेटणार. त्याचं कारण काय आहे की शेतकरी स्वतः बदल करत नाही. आम्ही बघा दिशू काय काम केलं, अन्नगिरीचा ना तुमच्याच भागात शिकतो बघा. याचं बी 100% गुण आणलं होतं मी. हा हरभरा हिरवा. आता बघा हरभऱ्याचे किती प्रकार झाले माझ्याकडं, 4 प्रकार झाले. एक शेतकरी हा रेग्युलर आपला ब्राऊन, हा दप्तरी, हा काबुली गावरान काबुली. असं नाही काबुली कोणता आहे डॉलर साईज, तो बिगर मसाल्याचा गोड लागत नाही. त्या भाजीत तुम्ही मसाला का टाकू तुम्ही खाणार पण नाही, पण हा नुसता तुम्ही शिजवला तरी खाऊ शकता, इतका चवदार आहे खायला. 4 प्रकारचे हरभऱ्याचे प्रकार तुम्हाला एकाच ठिकाणी भेटले. आता बघा ह्या सगळ्या डाळी, या इकडे ह्या बघा चवळी, राजमा, कुळीत, ह्या सगळ्या हरभरा डाळ. आता मागच्या वर्षी माझा 3 एकर हरभरा होता मोठ्या भाषावर. पॉलिश नाही करायची बघ डाळीला. आता पुरी लेबल लावणार त्याला असं, ते बघा असं लेबल लावणार. ज्याचा आता हे पुण्याची कंपनी सोल फ्रेश फार्मर प्रोड्युसर कंपनी, डायरेक्ट त्यांचा लोगो लावून जातो इथून, त्यांचं स्टिकर लावून जातं, त्यांचा महिन्याला माल जातो. ही कुळीत आहे, हा कुळीत आहे. आता बघा ही तूर डाळ जी आपल्या स्वतः शेतातली मागच्या वर्षी गोदावरी डाळीचं वैशिष्ट्य असं आहे, किती ऍसिड होणार माणूस आहे तो म्हणतो मी वरणी डाळ खात नाही. तर मी खूप लोकांना फुकट डाळ वाटली, अर्धा किलो फुकट द्यायला काहीच बिघडत नाही. वर्षभराचं नाही आयुष्यभराचं कस्टमर बनतो. राहते एक भनगे साहेब आहे, त्यांचं आहे ना कंस्ट्रक्शन लाईन आहे. त्यांना कुठून तरी पुण्याला माझा व्हिडिओ बघितला, त्यांची पुण्यात आणि राहत अशी डिबेट्स लाईन चालती. मग नवरा बायको आले, तीनजवळ मायकडून बरंच खपली गहू घे, बनशी गहू घे, तांदूळ घे, गुळ घे, साखर घे, मीठ घे, तेल घे. त्यांना लाव डाळ ह्यान साहेब. ते नाही मी 20 वर्ष झाली डाळ खायची बंद केली, ॲसिड लेवल. म्हणलं मग काम करा, सगळ्या सामान तुम्हाला अर्धा किलो डाळ फुकट. तुम्ही एवढं ऐकून मायकडून 5,000चा माल घेतलाय, अर्धा किलो डाळ तुम्हाला फुकट म्हणलं. मॅडमने सांगितलं की यांना कंपल्सरी म्हणलं ही ना डाळ द्यायची म्हणलं खायला. आज तो माणूस 3 वर्षापासून आपल्याकडून किराणा करतो, दर महिन्याचा 5 किलो डाळ महिन्याला खातो. बाजार तळावर जो डोम नाही का, हा भाजीपाल्याचा डोम बाजार तळावर मोठा, तिथं अशोक टी सेंटर म्हणून आहे ना, सकाळी डिशवॉश ठेवलंय आनंद लोंढेंनी. तो नंबर पाठवतो तुला त्यांचा. हा बनशी गावाचा रवा आहे, हा खपली गावाचा दलिया आहे, हा खपली गावाचा रवा आहे. झाड आपण हे नाही का. आता आपल्याकडे खपली गावाचे प्रोडक्ट किती तुम्हाला सांगतो मी. खपली गाव पण विकतो, त्याचं पीठ पण विकतो, त्या शेवा विकतो, त्या कोरडा विकतो, त्याचे बिस्किट पण विकतो, तिकडे बिस्किट पण दाखवतो. त्यानंतर रवा विकतो, दलिया विकतो. माझे खपली गावाचे 7 प्रोडक्ट आहे. किती प्रोडक्ट आहे. शेतकरी काय विकतो, व्हॅल्युएशन कुठे आहे. बिस्किटाचा भाव काय माझा, बिस्किटाचा भाव माझा 750 रुपये किलो. 1 किलो बिस्किट तयार करायला 750 ग्रॅम पीठ लागत. बाकीचं तूप आणि गुळ पावडर असते. 750 रुपये किलोची बिस्किटाला माझी मजुरी जाती आणि उर्वरित नफाचे डायरेक्ट. व्हॅल्युएशन केलं पाहिजे शेतकरी, तो व्हॅल्युएशन करत नाही. शेतकरी सगळ्यात मोठा माग असेल तर तो व्हॅल्युएशन मध्ये माग आहे. तुम्ही या इकडे सगळ्या ऑर्डर भरून राहिल्या, ह्या पार्ट्यांच्या ऑर्डर जायचे आहे, त्या पुरी पॅक करतात लगेच भरून ठेवतात. आता काही ऑर्डर काढलेले आहेत. तुम्ही इकडे जर आले तुम्ही, आता हे बघा हे मिलेटचे 5 ते नाशिकला आज माझ्यामुळं किती लोकांना रोजगार मिळालेला आहे. तर तुषार तलवारे म्हणून मुलगा आहे, बी मेकॅनिकल झालेला पोरगा होता. इस्कॉन मध्ये अशी भेट झाली, त्याला शेतीची लय आवड. इस्कॉनचा तुम्ही त्या वाड्याला सेंटर बघितलं की इस्कॉनचं तुम्ही आळूच्या पाण्याने पाणी शुद्ध केलेलं आहे. आळूचं पाणी ना, आपली आळू खराब जागेतच का लावलेली असते बरं, सांडपाण्या जागेतच का लावलेली असते. कधी प्रश्न पडलाय का भांडे घासायचं पाणी धुण्याचं पाणी आळूला जाते. मी चांगलंच पाण्यावर लावली जनरली खराब पाणी, नाणीचं खराब पाणी, आंघोळीचं पाणी, सांडपाण्यावर. त्याचं काय शास्त्र माहिती का, आळू आहे ना, आळू स्वतः काही घेते पण ती शुद्ध करते पाणी. आता इस्कॉनचं जे वाड्याला जे सेंटर आहे तिथे प्यायचं पाणी आळूने शुद्ध केलेलं आहे. कोणी शेवग्या शेंगाने पाणी शुद्ध करतो, ऐकलं असेल ना. शेवग्याच्या बियापासून पाणी शुद्ध होतं, ऐकलं ना. तसं ते आळूच्या याच्यापासून पाणी शुद्ध करतात. त्याला शेतीची आवड होती, तो त्याच्या आई वडील म्हणायचे नोकरी कर. मग तो एक दिवस आई वडिलांना घेऊन आला. आज या पोराची 55 लाखाची कंपनी आहे. हा मिलेट्सची आहे ना, फॉक्सटेल, कोडो, बार्नॅट, ब्राऊन टॉप याची कंपनी चालवतो आणि याच्यापासून बाय प्रोडक्ट बनवतो. तुम्हाला ते मिलेट्स पण दाखवतो मी काय असतं.
हे मध्ये मोदीने नाही का मोठा अनाज मिलेट शेअर हे बघा हे कोड आहे त्याला म्हणतात कोदरा कोदो कुटकी म्हणजे काय धान्य आहे ते, धान्य. हे बघ हे बारनॅड आहे काय या वेगळ्या प्रकारचे हे मिलेट्सचे प्रकार आहे हे कॅन्सर डायबिटीज बरा करतात खालच्या बॉक्समध्ये बाकीचे असे 5 प्रकार आहे फॉक्सटेल कोडो लिटिल ब्राऊन टॉप आणि बारनॅड असे 5 प्रकारचे मिलेट्स आहेत हे खाल्ल्यानंतर तुमचे डायबिटीज असेल कॅन्सर असेल हा नॅचरली याचा डाएट लोक जे मोठमोठे डायटिशियन लोक असतात का हे सांगायचे पैसे घेतात आणि हे खायला लावतात आणि आजार बरे करतात तुमच्या समोर उभा असलेला मी एक शेतकरी पण मी डायबिटीज 3 मध्ये दिवस करतो किती महिन्यात 3 महिन्यात फक्त त्यांनी मी सांगितलं पथ्य पाळायचं मी म्हणतो काय काकांजवळ आता 60 वर्ष चालू आहे ना 67. हिने 60 वर्षापर्यंत जे खायचे खाल्लंय ना आता पण 3 महिने आमचं ऐकावं फक्त किती महिने 3 महिने जर चमत्कार झाला तरच नमस्कार करायचं तर करायचंच नाही एकही गोळी न खाता डायबिटीज बरा होऊ शकतो तुम्हाला पटन का पटणारच आहार हेच औषध अन्न हेच औषध बाळासाहेब कापसे पैठणीचे मालक माहिती ना तुम्हाला येवल्याचे तर माणूस सोन्याची गुळी खाऊ शकतो कशी गुळी खाऊ शकतो पण त्या माणसा डायबिटीज फक्त आहारावरती बरा केलाय त्याचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करतो मी तुम्हाला फक्त आहारावरती बरा केलाय हे सगळे प्रोडक्ट आहे इकडे बघा बिस्किट्स वेगळ्या प्रकारचे बिस्किट बनवतो ज्वारी बाजरी इकडं पण आहे खपली गव्हाचे बिस्किट्स बघा हे खपली गव्हाचं बिस्किट आहे हे ज्वारीचं आहे मी काय करतो बचत गटाच्या महिलांना रॉ मटेरियल देतो आणि मजुरीवरती करून घेतो आता तुम्हाला एक सांगू का मला आता कोणती कला मिळेल तुम्हाला सांगू का विकण्याची मी मुंबईला घटस्थापनेला माती पण विकतो त्या मातीमध्ये उलचक गहू काय उलचक दही टाकून मी पॅकेट करतो आणि गाडवा नेतो तिथून मडके पण नेतो कुंभारकडून ती मी 100 रुपये विकतो तो किट मस्त किट करून छोट्या बॉक्समध्ये मी वरटे पाटे पण विकतो मी भाकरी करायच्या काटोडी पण विकतो पोपट लाटणे पण विकतो मी घोळ पण विकतो झाडू पण विकतो शिराय पण विकतो मुंबईमध्ये मी काडाच पेटे पण विकतो मुरमुरे पण विकतो मला काय झालंय इकायची कला जमली साहेब मला इकायची कला जमली आणि मला काय कळलं का गिरायकाला काय लागतं हे खाकरे तो तुषारच बनवतो खाकरे पापडासारखाच भाग असतो हे बघा हा एक प्रोडक्ट आहे राजगिरालाई ह्या राजगिरालाई पासून लाडू चिक्की बनतं पण ही राजगिरा ज्याला ऍसिडिटी होते ना ऍसिडिटी ज्या माणसाला रोज ऍसिडिटी होते उशिरा खाणं आहे प्रवास आहे ड्रायव्हर लाईन मधला माणूस आहे वेळ जेवण भेटत नाही त्यांनी झोपाय टाइम फक्त बुस्कुल जेवढी ॲडवर्स बन मोठी तेवढी बस का तेवढी 3 महिने खायची आपल्या पाण्याच्या पाईपाला काही क्षार येतात तसे आपल्या अन्नलिकेला पण क्षार आले असतात म्हणून आपल्या ऍसिडिटी होती कारण अन्न साचून राहतात ना अन्नलिकेत ते खर्चडून काढायचं काम ही एक लाई करते आणि दुसरी लाई ज्वारीची करते आपली कोणती आपण दिवाळीच्या काळात लक्ष्मीपूजा जी लाई वापरतो का तिलाही एक काम करते या 2 जर लाया तुम्ही जर खाल्ल्या ऍसिडिटी वाल्या माणसांना 3 महिने सलग रात्री झोपताना आणि वरून एक गोडवर पाणी पिलं तर मुळापासून ऍसिड निघून जाते म्हणून मी हे पॅकेट केलेलं आहे हे पॅकेट किती रुपयाचं आहे 50 ग्रॅमचं पॅकेट किती रुपयाचं पॅकेट आहे 50 ग्रॅमचं पॅकेट आहे ह्यालाही तयार करायची आमची कॉस्ट आहे 220 रुपये 1 किलोची तयार करणं रीतीमध्ये तयार करणं ते चालणं बिळणं रीतीबद्दल काढणं पण 50 ग्रॅमचं पॅकेट आहे तुम्ही 50 रुपयाला कारण याचं औषधी महत्व आहे काय महत्व आहे औषधी महत्व आहे मग सांगा ना 50 ग्रॅम 50 रुपयाला म्हणलं किती पैसे झाले ग्रॅम 2 रुपये 1000 रुपये किलो आणि आमची प्रोडक्शन कॉस्ट काय आहे 220 रुपये पॅकिंग बिकिंग जर सगळं तुम्ही आणि सगळ्या सहित 250 रुपये गेले 750 रुपये कोण जाणार राहते बरं हे प्रोडक्ट मुंबईत जाऊन जर ते नाही 50 रुपये लिखलं ना 10 रुपये लिखलं ना घेणार पण नाही 10 रुपये घेणार पण नाही आता कसे बोलले कारण याचं औषधी महत्व आहे साहेब कारण हे पॅकेट जातं 15 दिवस एका माणसाला किती आणि अशी डॉक्टरची गोळी किती रुपयाची खातोय तो 300 रुपयाचं किमान 10 रुपये खर्चानं गोळी खातोच का नाही मग त्याच्यापेक्षा जर त्यांनी जर हे 100 रुपये घातले महिनाभरासाठी आणि नॅचरल ना म्हणजे काही गोष्टी ना आपल्याला दिमाग पण लागतो तेव्हा स्टॉक आलेले आहे ठाकरेंचे 50 ग्रॅम मध्ये खूप मोठं बसेल हा दुसरी गोष्ट आता मला बघा पुन्हा ते फुगत बी असेल नंतर मुंबईला वांद्रा साईडला तुम्ही गेले का सगळ्या कंपन्यांचे ऑफिस आहे इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम IDBI बँक ICICI सगळे कॉर्पोरेट ऑफिस आहे तिकडे मला स्टॉल भेटलाय गणपतीमुळे 16 तारखेपासून आता तिकडे माझे सगळे प्रोडक्ट विकणार आहे का तर नाही पण तिकडे माझं प्रमोशन होणार आहे लोक बघणार ते मला बघणारे लोक मग तिकडे मी काय चालवलंय गुळाचे बिस्किट खाकरे आता IT कंपन्या आहे कॉर्पोरेट कंपन्या आहे तो माणूस 10 किलो गहू नेणार नाही माझ्याकडून काय बिस्किट नाही
मग मी आता तुम्हाला हे काहीच नाही बनवलेले. आता जी ऑर्डर येणार आहे माझ्यावाली ती कमीत कमी 30 किलो बिस्किटची ऑर्डर सांगितलेली आता. उद्या तयार होईल बाबा दिवशी. ही गुळ पावडर माझ्या नैनितालवरून येते. नैनितालवरून माहिती गुळ पावडर आहे माझ्यावाली तर. हा नैनितालवरून येते. तर बघा ही पिवळी ज्वारी तुमच्या भागात होती ना पिवळी ज्वारी. ही श्याम सोनटकेकडून मी बोलवतो बी घेतलं त्यांच्याकडून. यावर्षी मी 1.5 एकरावरती स्वतः ही ज्वारी करू राहिलो. ही ज्वारी माझी काय भाव मुंबईत? तुम्ही लातूरवाली काय भाव की त्या? 70 रुपये. मी 100 रुपये किलो हात विक्रीला विकतो. किती रुपये किलो? 100 10,000 रुपये क्विंटल जर मी बाजरी गेली ज्वारी गेली साहेब आणि मला 10 पोते नाही 5च पोते होते तरी 50,000 ज्वारी झाली मिळाली. मग शेती तोट्यात कसं काय? तर मी काय तयार केला माझा ग्राहक तयार केला. तुला खरी पण प्युअर लागते ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तुम्हाला सांगू का, ह्या ज्वारीचं वैशिष्ट्य असं आहे ही डायबिटीजला कडसर लागते खायला. जर सकाळी खपली गव्हाची भाकर संध्याकाळी ज्वारीची भाकरी, सकाळी फ्रूट, दुपारी सलाड, असं एक आम्ही ना डाएट प्लॅन तयार केला. बीआरसी माहिती तुम्हाला? बीआरसी थोडे ह्याच्यात करा ना, ऍड करा ना, नाचणी ऍड करा. नाचणी पण आहे. नाही नाही, हा 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 पिठात ना पिवळी पिवळी बरोबर नाचणीची भाकरी. म्हणजे समजा 3 किलो जर हे असेल तर 1 हा. किलो नाचणी, तर ती आम्ही तो फॉर्म्युला पण कडसरपणा कमी बनवला. होतो. आता आमच्याकडे डायबिटीस साठीचं पीठ तयार करतो ना आम्ही बरं का. ती पीठ असं त्याच्यामध्ये खपली गहू 30% पिवळी ज्वारी, त्याच्यात 20% बार्ली, 20% नाचणी आणि 20% हरभरा आहे. हे नाशिकचे एक डॉक्टर आहे माझे मित्र, त्यांनी माझ्याकडून स्पेशल बनवून घेतला डायबिटीससाठी हा फॉर्म्युला. नाचणी. हा